क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. बारावा खेळाडू मीच आहे. हॅलो सलग 5वं वर्ष आम्हाला आगरी कोळी मास्टर्स उमेदमान यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. भरत पाटील मामा, दिनेश पाटील भाई यांचे मनापासून आभार. आणि थँक्यू. 5 वर्ष तुम्ही जे सहकार्य दिलं या स्पर्धेला त्याबद्दल विशाल डान्स ग्रुप तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दिलीप भोईर पाणजू यांना एक रिक्वेस्ट असेल, आपली जी रिक्षा आहे थोडीशी क्रॉस अजून लावा. दिलीप भोईर पाणजू. ए दिलीप दा ऐक इथे का, रिक्षा थोडी बाजूला लाव. मॅन ऑफ द मॅच द्यायचे का रिक्षा? तीरा पडते तीरा. वेलकम तानाजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. मॅच ऑन. एका साईडला भरत पाटील आहेत, एका साईडला दिनेश पाटील आणि अगदी मधोमध मी आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न आहे. मिस्टॉन स्ट्रोक आहे. चेंडू हवेत मागे क्षेत्ररक्षक. प्रयत्न तोच आहे, मात्र या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजेच ओम साई गन्ना सप्लायर्स मिस्टर प्रकाश पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आला आहे वाघवेळ या टीमसाठी. जर वाघवेळ संघानं सलग 5 विजेता पद पटकावली तर वाघवेळ संघाला पूर्ण ब्रँडेड गणवेश हा प्रकाश राघव पाटील यांच्याकडून दिला जाईल. हॅलो धर्मेंद्र गोविंद घरत असाल तर स्टेजवर यायचं. धर्मेंद्र गोविंद घरत. वाघवेळ वर्सेस उमेदमान. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेळले गेले. चेंडू डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण फिल्डर पाहू शकाल. धावा संख्या झाली आहे ती, मानव तू पण इकडे, 5 धावा या पळकावर लागल्या गेलेल्या आहेत. उमेदमान संघ दुसऱ्यांदा स्वतःच्या होम ग्राउंडवर दिनेश पाटील साहेब ग्रँड फिनालेची मॅच खेळतोय. होली ग्रुप मानव घरत यांच्याकडून नागेश पाटील यांनी जर 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. धन्यवाद. जबरदस्त अशी मॅच. खरंच सांगतो भरत भाऊ, आज अभिमानाचा दिवस आहे. आमच्या जोडीला वाघबिलचा वाघ बसलाय ना. यो मॅच बघते आम्ही वाघाच्या जवळ आज बसून मॅच बघतो ना. खरोखर रंगत येणार मॅच मध्ये. जबरदस्त फटका म्हणून तेवढे ताकदीचा फिरून वलून मारलेला फटका. एक धाव घेतले, दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न करते. एक धाव घेतले आणि 2 धावा पळून पूर्ण करते. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन होते ती 7 धावा फलकावं लागले. भरत भाऊने तुम्ही सांगितलं म्हणजे उमेलमान संघ दुसऱ्यांदा या उमेलमानच्या ग्राउंड व फायनल साठी आयलाय ना. खरोखरच आज अभिमानाची गोष्ट आहे. उमेलमान संघ मागच्या दैसरला जे काय चमत्कार घडला, वनवास संपला दैसरच्या गावांशी ना. उमेलमान गावांशी जवळजवळ त्यांचा थोडासा अजून जास्त वनवास संपेल. 11 वर्षाचा वनवास, 11 स्पर्धांचा तो वनवास संपला होता. सर्वांच्या ज्या छात्या गर्वाने फुललेल्या आहेत, आमच्या प्रेक्षकांच्या बघा, महिला वर्गांच्या बघा, बच्चे कंपन्यांच्या बघा, आज आनंद मावळत नाही गगनात. कसं असतं भरत पाटील, या ठिकाणी नक्कीच या चेंडूनंतर आम्ही तुमच्या विषयाकडे येणार आहोत. यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला खेळला गेला. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धाव तरी ते कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र काय घडलंय, कोणाची विकेट आहे या ठिकाणी पंच दर्शवतील. कोण बाद झालाय? मनोज पाटील हे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. आणि भरत पाटील यांच्या विषयाकडे येतोय दिनेश पाटील. भरत पाटीलने म्हटलंय की खरोखरच गर्वानी छात्या पुढे आलेत, फुलले आहेत आणि खरोखर अभिमान असायला. आपला घरचा संघ आहे, घरची स्पर्धा, घरच्या मैदानावर ज्यावेळेस आपला घरचा संघ ग्रँड फिनाले खेळतोय भरत पाटील साहेब, त्यावेळेस अभिमान असायलाच हवा. प्रत्येक उमेदवाराच्या नागरिकाला तो अभिमान असायला हवा, हे माझं मत आहे. नक्कीच मनासारखी घटना घडलेल्या आहेत प्रेक्षकांच्या. आम्ही नेहमी म्हणत असतात तुम्ही फक्त जाता आणि येता, पण आज त्यांना दाखवून दिलं आहे की आज आम्ही काय तो आमचा योगदान होतं, ते योगदान आज त्यांनी दाखवून दिलं आहे. नक्कीच तुम्ही जाता आणि येता नाही तर मी तर म्हणेल काही असे खेळाडू आहेत त्यांच्या सौभाग्यवती हे देखील म्हणत असेल काय फक्त तुम्ही जेवायला जाता का? असंच म्हणत होते. 11 टुर्नामेंट झाला, 11 दिवस आणि जेपी पण जरा वैतागले होता की ही मॅच आम्ही जिंकलो नाही तर आम्ही सोडून देऊ असं त्यांनी भाषा पावली होती. आणि नक्कीच त्याचा थोडासा क्रिकेट आहे लक्षात ठेवा. जेपी फक्त तुम्ही 11 स्पर्धा खेळल्यात, 11 स्पर्धेमध्ये तुमच्या हाती काही आले नाही. असे जे काही संघ आहेत
अनेक वर्षापासून 40 प्लस क्रिकेट खेळताय दिनेश पडील. नक्कीच. आतापर्यंत त्यांना काही हाती आलं नाही. बरोबर आहे. नाही, थोडासा हिरमोड होतोच, अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या. गळाच्या शॉट अटेंड माणसांच्या. करतोय आणि बाद होतोय. एक मोठा झटका लागतोय तो उमेळमान संघाला. संपूर्ण मैदानात शांततेचं वातावरण. थँक्यू. खरोखरच दिनेश पटेल साहेब, शोले चित्रपटातील तो मला डायलॉग आठवला. इतना सन्नाटा क्यों है भाई, नक्कीच. क्योंकि मुकेश पाटील की विकेट गई है भाई. बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट मी तर म्हणेल प्राप्त केलंय. वेल डन कुंदन ठोंबरे. मला वाटतं पॉइंट रिझर्व मध्ये होते आणि अतिशय सुंदर कॅच टिपलाय कुंदन ठोंबरेनं. एक मोठा धक्का आहे हा, मोठा धक्का उमेदमा टीम साठी असेल. उमेलमान संघाला अवरा मोठा झटका बसलाय. का तर 440 ओव्हरचा झटका आम्ही सहन करू शकलोस तू, पण यो झटका आम्ही सहन करू शकत नाही. अवरा मोठा झटका लागलाय. आमचं दादा असतं बघा अवरा. दादा खुश जायला जाम दादा खुश होतील आऊट माहिती झाला का? तसा दादा खुश जायला लागेल. दादा पक्का खुश आहे. हा तुम्हाला माहित आहे सगळं ना. माहिती आहे दादा. खरोखरच मॅच मध्ये बघा काही पण होऊ शकते, तरी सुद्धा आपण हार मानाची नाही आहे. भरत साहेब, एखादा अष्टपैलू खेळाडू काही कामगिरी करतात, जो कधी कामगिरी करणार तो चांगली कामगिरी करून जातोय कधी कधी सामन्यामध्ये. नक्कीच असे भरपूर खेळाडू आहेत, नावं सांगण्यासारखे असे भरपूर खेळाडू आहेत. लक्षात ठेवा, झिरोला हिरो व्हायला वेळ लागत नाहीये. ज्याप्रमाणे हिरोला झिरो व्हायला वेळ लागतो ना, त्याचप्रमाणे झिरोला देखील हिरो व्हायला वेळ लागत नाहीये. काय घडे मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील, तानाजी पाटील यांचे सुपुत्र गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू लाईन खराब पाहायला मिळते. पंजांचा या ठिकाणी इशारा येतोय महेंद्र शिंदे सरांचा की हा चेंडू वाईड आहे. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती 10 धावा या फळकावर लागल्या गेल्या त्या उमेदमान या टीमच्या. पहिलं षटक मैदानात चालू ना, 10 धावा झाले, मोठा गडी बाद झाले तो मुकेश शिरुपाशी. 2 गडी बाद झाले उमेदमान संघाचं. बघूया अजून काय घडते, काय बिघडते, काय रंगत आहे, संगत आहे न पंगत आहे. रंगबिरंगी बाटली न चाकण्याला ताटली. नक्कीच मजा येणार आहे या मॅच मध्ये, आईलीच पाहिजे मजा. पुढचा चेंडू घेऊन येतील तो नागेश आहे ना. नागेश लाभ करायचा होता. चेंडू बॅटवर काय व्यवस्थित आला नाही. एक धाव घेतले, दुसऱ्यासाठी धावाचा प्रयत्न करते. हो न काय होते बघा. चेंडू का तन मिळईने 2 धावा पलून पूर्ण करते. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 कोणची वस्तू ते आता आपल्याला बघायचं. नक्की संघाची धावसंख्या होते ती 12. पहिलं षटक अजून चालू आहे मैदानात. एक मला कळत नाही दिनेश पटेल, आपण नेहमी म्हणतो काही जरी घडलं तरी म्हणतोय की 12 वाजले, पण जर लग्नाचा मुहूर्त 11 वाजून 59 मिनिटाचा जर लग्नाचा मुहूर्त असेल आणि त्याचं 12 वाजता लग्न लागलं तर काय होईल? अरे सध्या असं भरत भाऊ, मागच्या सामन्यामध्ये 17 वर खचरा आला एवढा संघाला. 3 विकेट गेला 17 धावाची गरज असताना. कारण 3 कुत्री मध्ये नालती ना त्यावेळी. कोणी बघितलं नसेल, पण आम्ही जॅक्सनला माहित आहे काय झालं ते. हॅलो माफ करा. दर्शित पाटील यांच्याकडून नागेश पाटील यांच्याकरता 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला पंच केलंय. कव्हरच्या दिशेने चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण कुंकेश पाटील कडून. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू जाणार होता, तितक्याच मात्र गौडाप्रमाणे झेप घेते चेंडूवर आणि चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्याने उमेदमान संघ पोहोचतोय तो तब्बल 14 या धावसंख्येवर. 14 धावा फलकावं लागले. आता बघायचं अजून काय होते. 14 होतं की 14 पुढे जातात ते बघायचं. त्याच्यावर मॅचची आपल्याला रंगत समजणार आहे. खरोखर जबरदस्त असा संघ आहे वाघबिल संघ आणि उमेदमान संघ. तेवढेच ताकदीचं संघ आणि दोघं आमने सामने आले. कोण जिंकते कोण हरते ते आपल्याला बघायचं आहे. जबरदस्त नंदूचा काय एफर्ट होत आहे. नंदूनी काय केले. नंदू सबका बंधू करत त्यांनी जवळ 2 धावा सेव्ह केले आपल्या संघासाठी. जवळ 4 धावा तो आउट झाला असता, पण जबरदस्त असं क्षेत्ररक्षण नंदू आणि त्या याच्यावर जातो तर 4 धावा मिळतात. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती. धन्यवाद दजे, धन्यवाद नागल्या. माधवी कवडी दिवाणी जाईल बघ आता. तुझी माधवी पक्की दिवाणी जाईल. कारण जबरदस्त असं बॅटिंग करते तो मैदानात नागल्या. धावा संख्या झाले ते 18. मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. नागेश पाटील
स्ट्राईक एंडवर काय स्ट्रोक खेळला गेला होता, मात्र हनुमंताप्रमाणे ती झेप व्हेरिएशन या ठिकाणी आपण पाहिलं. गती थोडीशी कमी केली होती. चेंज ऑफ फेस. कौतुक असेल मनोज पडेल. एक मोठा फटका आल्यानंतर मात्र यावेळेस थोडीशी प्रगती करताना गोलंदाज दिसतोय. चांगला चेंडू हाताळला गेला नागेश साठी. धावा संख्या आपण पाहतो फलकावर उमेदवार मास्टर्स टीमची धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दिनेश भाऊ धकधक करने लगा माधुरी का दिया माधुरी धक धक करने करने लगा. त्याचा षटकार गेला असता पण षटकार कारण का ती- अडवलाय. कारण तिचा नागेश खेळणे लगा ना. तो धकधक करने लगा. अंतिम सामना ग्रँड फिनाले मॅच आपण पाहत आहोत. या ठिकाणी शॉर्ट बॉल वेळ होता आणि वेळेअभावी हा स्ट्रोक खेळला गेलाय. अतिशय सुंदर स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला गेला नागेश पाटील यांच्या बॅटमधून. सिंगल मिळेल या ठिकाणी. धावा संख्येत भर 19 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. 4 षटकांचा सामना तब्बल मॅक्झिमम वाघबीळचा संघ समोर आहे. 40-45 की त्याहून अधिक धावा या फलकावर व्हायला हव्यात. मॅच ऑन आहे. आपण फक्त नाण्याची एक बाजू बघतोय. नाण्याची दुसरी बाजू अजूनही आपल्याला पाहायची आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस. कौतुक असेल. यावेळेस ऑफ ब्रेक केलाय. बीट केलाय सचिन पाटील यांना. अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं मनोज पाटील मार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण वुमेन मास्टर्स टीमची धावा संख्या पाहतोय 19 धावा. 19 धावा फलकावर लागले. जबरदस्त अशी सुरुवात बनायला लागली दोन्ही. कोण काय घडते काय बिघडते मैदान बघायचं आहे ना. आता बघा 4 कुत्रे आले त्यांना, कारण ते विरुद्ध दिशेशी आले भाऊ आणि मैदानान पण येत नाही. म्हणजे ते अजूनपर्यंत सामना समतोलाय. अजूनपर्यंत सामना समतोल. काय घडेल काय बिघडेल आपल्याला माहिती नाही आहे. नागल्या मैदानाने खेळते. नागल्याची बॅट मस्त लागले. माधवी खुश झाले. माधवीचा दिल धकधक करते ना. आता बघा त्याची बॅट मध्ये धकधक तर चौकारने षटकार येतात की आपल्याला ते बघायचं आहे. थँक्यू. बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य नक्कीच विसरू नका. मुंबई कुणाची आहे? मुंबई आहे आगरी कोळ्यांची. लक्षात ठेवा. चांगलं गीत आपल्या समोर प्रेझेंट केलं डीजे. थँक्यू डीजे सॅम. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. पंकज गोंदले गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहेत मिस्टर नागेश पाटील. टू माइंड न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅटची एज. हा मिळतोय. अडवलाय ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण ज्ञान पाटील कडून केलं गेलंय. अगदी बाउंड्री लाईनच्या 1 की 2 इंच अगोदर तो चेंडू स्टॉप केला गेलाय. 2 धावा मित्रांनो 3 धावा पूर्ण केल्यात. 1 धाव नक्कीच थांबवलं ज्ञान पाटीलनं. या 3 धावेनं धाव संख्या झाली आहे ती 22. यस पंच. चेंडू हवाय. चेंडू थोडासा खराब झाला होता आणि या कारणास्तव त्या ठिकाणी चेंडू बदलला गेलाय. अनेक प्रेक्षक राजे मात्र या ठिकाणी दाखल झालेत. अंतिम सामना ग्रँड फिनाले मॅच उमेनमान वर्सेस वाघबीळ. वाचला बरोबर आहे. काय घडेल? वाघबिलचा वाघ सांगते तुम्ही बॉल लकी बॉल मधीन पाठविलाय. बघा आता काय होते ते सांगते. वाघबिलचा वाघ बोलते. पक्काचा चेंडू. काय चेंडू. जबरदस्त चेंडू टाकलाय. काफेड आहे पंकज गोंधळे. हा गोंधळ नक्कीच मैदानावर घालते. काय चेंडू या साईडशी त्या साईडला फिरते न फलंदाजाला पूर्ण गोंधळून टाकते. स्विंग विथ द बाउन्स दोन्ही गोष्टी आपण या चेंडूमध्ये पाहिल्या. टर्न देखील पाहिला, बाउन्स देखील पाहिला. मध्ये अगदी गुडल्यांवरून चेंडू टॉस झाला. अचंबित करणारा चेंडू. एक सरप्राईज डिलिव्हरी बॅटर सचिन पाटील साठी टाकली गेली पंकज गोंधळे यांच्याकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी. कालच्या दिवसापासून आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पंकज गोंधळे यांनी केली आहे या स्पर्धेमध्ये. विथ द स्विंग हा स्ट्रोक खेळलाय मात्र हवेत आहे चेंडू. ज्ञान पाटील झेलच्या खाली येत आहेत. पद्धत चुकीची मी तर म्हणेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण
त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होताना पाहिलाय, फेकी चुकीची आणि या ठिकाणी मोजाव्या लागल्या तब्बल 3 धावा. धावा झाल्या त्या 25, जिथे गडी बाद करण्याची संधी होती, विकेट प्राप्त करण्याची संधी होती. वाघबीळ टीमला ती संधी गमावलंय आणि त्या ठिकाणी मात्र मिळतील उमेदमान टीमला त्या 3 धावा. नक्की 3 धावा भेटले. पंकज सारखा गोलंदाज आता विचार करत असेल का मी फलंदाजाला गोंधळून ठेवलाय मैदानावर, ने त्याला खेळते या साईडची केली को त्या साईड चक्री म्हणून फलंदाज खेळायला जाते ना, त्याला त्याचा कॅच टाकला जाते तर खरं खरं दुःख होते ना. आमचा वाघ सांगते वाघबिलचा का तुमचं स्टार आण, स्टार ही असायलाच पाहिजे, कारण तुमचं पण स्टार मैदानात खेळतात ते सगळं स्टार असान. माझ्या मते स्टार फक्त आकाशात असतात. ते तारे असतात. तारे जमीन पर. चांदण्या कुठे चांदण्या? नागल्याची चांदणी घर आहे नागल्याची. नागल्याची चांदणी मॅच बघते, त्याला काहीतरी कान मंत्र दिलाय तिने. सकाळी शोधत होती दुपारी. शोधायलाच पाहिजे ना. काय टर्न केलाय, सुरेख चेंडू स्पिन झालाय. ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये गणेश मनेरा चेंडूला फील्ड करतायत. कॉन्क्रीट विकेट. विचार करा, या सिमेंटच्या विकेटवर इतका टर्न पंकज गोंधळे करू शकतोय, तर मातीची विकेट जर पंकज गोंधळेने सापडली तर काय करेल गोलंदाज. नक्की जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल एक वाघबीळ संघाची. पंकजच्या नावामध्ये पंकज ज आहे, तो जखडून ठेवतो फलंदाजाला. हो वाढत चेंडू लॉफ करताय, चेंडू बघूया काय होते. आणि एक धाव घेतले, दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न होते, 2 धावा पलून पूर्ण काढताय. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा फलकावं लागले. कालचा सामना पांजू आणि वाघबिल बघत असताना आमचा यो वाघबिलचा वाघ बोलते की पांजू संघ 28 धावाच करेल, बरोबर ना. पण त्यांनी 33 धावा केल्या, 32 केले, मग 33 जिंकायला दिल त्यांना. चुकून लागलं का? चुकून लागलं. चुकबुल द्यावी घ्यावी. गजानन डाके साहेब काय बोलतील आणि काय प्रत्येक बोलणार प्रश्नाचं नाही. उत्तर आहे गजानन साहेबांकडे. बॅटचा टो आहे, येस मिसफील्ड. बॅकअप आहे, मागे क्षेत्ररक्षक आहे जवळपास डीप फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा चेंडूवर नक्कीच मिळतील. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले गेले. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मिळत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 30 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 10ची एका सरासरी आहे. एक चांगली स्थिती आहे. मी तर म्हणे 10ची सरासरी म्हणजे 10चा करंट रन रेट जर मेंटेन ठेवला तर प्रोजेक्टेड स्कोर आपण म्हणू शकतो 40 धावा उमेदमान संघ फलकावर लावू शकतोय. नक्कीच 40 धावा लावू शकतो, प्रोजेक्टेड स्कोर आहे. परंतु जबरदस्त अशी फलंदाजी वाघबिल संघाजवळ पण आहे आणि खरोखरच तेवढे ताकदीचं फलंदाज आहे. आणि काय घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत नाही. 11 खेळाडू वाघबिल संघामध्ये आहेत. मला पुढच्या वर्षा 12वा खेळाडू पण चांगला दोन येणार चांगले आहे, खेळाडू येतात. चांगला येणार आहे, म्हणजे अख्खी टीमच. डाके साहेब सुद्धा मान हलवतात आणि खुश आहेत, मनातल्या लाडू खात आहेत. नक्कीच लाडू खात जा आणि तंदुरुस्त बना. छोटा भीम. नक्की बरोबर आहे. नक्कीच जबरदस्त असं आयोजन नियोजन केलेलं आहे. मणमनाग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालू असलेली टुर्नामेंट. काय बरं डाके साहेब, नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजनचं बोललं तर तुमच्या जवळ हे ओपन मैदान आहे, आमच्या जवळ ते पण नाही. म्हणून तर सांगतो ना, तर बोर्ड लिहिलं ते वाचा ना, तसं वागा. नाही हो, आम्ही तर वागतो, वागा आम्ही कोणाला जुमानत नाही, म्हणून आमच्यामुळे ते ग्राउंड आहे आता. नाही तर स्वतःचेच गावन नावापुरतं रेवा ना भाडोत्र्यासारखं जगाल. नाही आम्ही तर नाही. हे पहिल्यापासून माझं तर तत्व आहे. गजानन डाके साहेब, आमच्याकडे ओपन मैदान आहे, साहेब. तुमच्याकडे तोकडं मैदान आहे. तुमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे पैसा नाही. पैशाने सर्व काही घेता येते. मैदान पण घ्याल ना, काय काय घ्याल. कारण वाघबीळ म्हटलं तर मिनी दुबई असं म्हटलं जातं वाघबीळ गावाला, लक्षात ठेवा. येस. चला मॅचच्या दिशेने येऊया. गजानन डाके सोबत थोडी चर्चा केली आपण. सफल झाला होता अगदी ऑप्शनच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला होता, मात्र चेंडू टाकला गेला आउटसाइड लेग स्टंप. नंदू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आणि हा पहिला चेंडू मात्र अवांतर, वाईटचा इशारा. धावा झाल्यात 31-31. 31 धावा फलकावर लागल्या जात आहेत. नंदू वर्सेस आपण म्हणू शकाल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नागेश पाटील. दोन्ही पाटील आमने सामने आहेत. डेड ऑन स्पॉटचा चेंडू आहे, ब्लॉक हॉल डिलिव्हरी. इथे मात्र ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. ती विकेट कोण सॅक्रिफाईस करेल तर या ठिकाणी नागेश पाटील विकेट सॅक्रिफाईस करतायत. परतावं लागेल नागेशला. फलंदाज बाद डीजे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. नागेश साका फलंदाज भरतीला झाले, मैदानांची परत आयला आहे. खरोखर चांगली फलंदाजी केली नागेल्या. चला फक्त 4 चेंडू बाकी आहे. अजून उमेलमान संघ कितीपर्यंत जाते ते आपल्याला बघायचं आहे. स्ट्राईकला आहे तर सचिन आणि नॉन स्ट्राईकला आहे तर सचिन, छोटा सचिन आणि मोठा सचिन. 5 चेंडू 5 चेंडू 5 चेंडू बाकी आहेत. जर सचिन पाटील यांनी सिक्सर मारला तर रियांशी 11 बन्सी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. भारी चुकलेलं आहे, षटकार लागलेला नाही. रियांशी 11 पुढचा चेंडू आता नक्की षटकार मारेल सचिन पाटील. धावसंख्या वाढते, धावसंख्या पुसते. 32 वाघबीडचा संघ 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर आहे आणि नक्कीच एक प्लॅनिंग, एक आखणी उमेदवार संघानं नक्कीच केली असेल. या टीम सोबत समोर किती धावसंख्या एक मॅक्झिमम उभा राहायला हव्या. सचिन पाटील यावेळेस ऑफ साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू मात्र फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये निघून येतोय. एक धाव इथे मिळेल. सचिनला पुन्हा संधी आहे सिक्सर मारण्याची. रियांशी 11 यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस लागले ते सचिन पाटील यांच्यासाठी. नंदू गोलंदाजी व गेलाय. बघेल नंदू काय करते आणि सचिन आपल्या संघासाठी कवऱ्या धावा करते ते बघायचं आहे. चौकारनं षटकार त्याच्या बॅट मधून येते काय आपल्याला ते बघायचं आहे. मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटचा काही स्पर्श होत ना, चेंडू पायाला लागून जातोय आणि एक धाव भेटते. एकाच धावेत समाधान मानावं लागेल. वाघबीडसाठी चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज कुणाचं आहे तर नक्कीच प्रकाश राघव पाटील यांचे चॅलेंज. सलग 5 विजेतेपद वाघबीड टीमनं पटकावली तर मात्र एक ब्रँडेड ड्रेस प्रकाश राघव पाटील साई भव्य गण्य सप्लायरचे प्रोप्रायटर यांच्याकडून वाघबीड संघाला दिला जाईल. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर चेंडू म्हणायचा की काय म्हणायचा, थोडा अष्टमच्या बाहेर निघतात. चेंडू स्टमवरून येतोय. चेंडू निर्धाव जात आहे. अजून 2 चेंडू बाकी आहेत. एखादा फटका आला. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता सचिन पाटील यांचा. सुरेख गोलंदाजी, अतिशय अतिशय आणि अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली गेली नंदू पाटील कडून. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. यॉर्करचा मारा केला होता. जर आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तर बुंदा हा चेंडू टाकला गेला होता. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर उमेदवार संघ थांबला गेला 36 या आकड्यावर आणि 37 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत वाघबीड या टीमला. येणारे 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 37. जाऊया आपण डीजेच्या दिशेनं आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दुसऱ्या फेरीच्या दिशेनं. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला गणे कॉम्प्रोमाइज करते का? हा
सत्यनारायण महाराज की. प्रसाद आहे का? तीर्थ आहे तीर्थ. हे गाणं का वाजलं गेलं कारण कधी कधी काय होतं दिनेश पाटील साहेब की काहीकांच्या मनामध्ये ती भीती बसलेली असते की आपला संघ जिंकेल की नाही जिंकेल. त्याच्यामुळे देवाच्या धावा या ठिकाणी केल्या जातात. मात्र जेव्हा गरज असते ना भरत पाटील तेव्हा देवाला जवळून नारळ फोडला जातोय आणि जेव्हा गरज संपते देवाची तेव्हा लांबून हात जोडले जात आहेत. नक्कीच ही माणसाची परिस्थिती आहे. नक्कीच देवा देव आठवतो, संकट येतं तेव्हा देव आठवतो. यात्रेला गेलो बघा ना, गर्दी असली का बाहेरून आत पाय पडून जातो आपण ना. आमचे ओमकार टूर ट्रॅव्हलचे पार्टनर आलेले आहेत इंद्रभूषण जयस्वाल. मी त्याला व्यवस्थित मंचावर आपण बसायचं आहे. चला 37 धावाचं आव्हान नाही, बघूया जेपी गोलंदाजीसाठी येतो. पहिलाच षटक घेऊन येतो जेपी. काय होते काय घडते काय बिघडते मैदानात बघा तर सगळे जण कसं एकदम एक टक बघ जायले ना मॅच बघतात. मॅच मध्ये रंगत नक्कीच आहे, रंगत येणार आहे, संगत येणार आहे. पंक्ती आता संपले, रंगबिरंगी बाटलीने पांदूची ताटली चालू आहे अजून. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानात चालवलेला सामना, फायनलचा सामना वाघबीर ठाणे विरुद्ध उमेरमान मास्टर्स. 37 धावांचं लक्ष ठेवले उमेरमान मास्टर्स संघानं. वाघबीर संघापुढे पाहूया कोण प्रथम पारितोषिक पटकावतोय, उमेरमान मास्टर की वाघबीर संघ. सामना सुरुवात, पंचांचा इशारा. अंतिम फेरी अंतिम इनिंग बडा गणपती बाप्पा. मोरया. पहिला चेंडू खाली जातोय, चेंडू उचली घेत नाही, चेंडू जातो निर्धाव. आता 2-2 भरत आहेत. कोण बघेल मागे? मला प्रश्न पडलाय. नक्की जेपी जबरदस्त असे गोलंदाजी. पहिलं षटक चालू आहे, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. काय सलामी दिले गणेदादा बॅटिंग करायला. गणेदादा पहिला हो लॉफ करायचा प्रयत्न होता, चेंडू बॅट काय येत नाही. चेंडू बॅटची कट घेऊन जाते. एक धाव घेतले, दुसऱ्या धाव धावचा प्रयत्न करते, तेवढा चांगला थ्रो दे आणि 2 धावा घेऊन सुखरूप पुरते आणि 2 धावा त्यांचं सुरुवात होते. श्री गणेशा होते. काय नागल्याने चलाखी केली माहिती का? नागल्याने जी चलाखी केली पण आमचे कॅमेरन बरोबर फिट झाली ती चलाखी. सवय पण आहे पहिल्यापासून ती. अकाउंट ओपन स्टार्ट ऑफ द फाउंडेशन वाघबीर मास्टर्स. 2 नव्यानं खातं ओपन करतो गणेश मणेरा. वैयक्तिक आपलं आणि टीमचं देखील खातं उघडलं गेलंय. जेपी पुन्हा एकदा सज्ज. ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस फटका. डीप मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल होत आहे. नवीन घरत चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. अगदी व्यवस्थित थ्रो होता, अगदी व्यवस्थित थ्रो होता त्या ठिकाणी. आज चेंडू व्यवस्थित गॅदर केलं असतं जेपीने तर कदाचित मी तर म्हणेल प्रयत्न म्हणेल्यासारखा फलंदाज डगआउटच्या दिशेला पाठवता आला असता. तीन चेंडू 4 धावा. वाढत चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू. गण्यादाला काय चेंडू समजला नाही. चेंडू बॅट ना बॉलच्या मधीच निघून गेलाय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल जेपीची. जेपी कमबॅक केले जेपीने. मागच्या चेंडूवर 2 धावा दिल्या होत्या. जेपी परत गोलंदाजी मार्कवर गेला. काय होते काय घडते बिघडते ते बघत. जेपीचा पुढचा चेंडू जबरदस्त, अप्रतिम अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. 1 धाव घेतले. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो जेपी. नागेशला चेंडू का मिळत नाहीयेत हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे. नाही त्याचा बोर्ड दुखतोय म्हणून सांगत होता, परंतु प्रॅक्टिस पण नाही. नाही, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचं पोट मोठं झालं त्याच्यामुळे त्याला वागता येत नाही. नक्की नक्कीच नक्कीच हा खरा प्रश्न पडलेला प्रश्न होता. धान खाते आता रोटी द्यायला लागेल चपात्या. चला मॅचच्या दिशेने येऊया आपण. थोडस मनोरंजन केलं प्रेक्षकांचं. आणखी एक जोरकस फटका. पुन्हा एकदा नवीन घरात डीप मिड विकेट मध्ये आहे. एका हाताने चेंडूला मात्र कट केलं नंदून. नवीन 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा संख्या झाली आहे वाघबीड या संघाची ती 7. मोठ्या फटक्याची गरज नसताना जर ते आउट का नाही करत, मला त्याचा प्रश्न पडलेला आहे. एखाद्या फलंदाजाला बाद का नाही करत. नाही, ते कॅल्क्युलेट क्रिकेट आहे भरत पाटील. ते मी इथे आता म्हणू शकत नाहीयेत. मात्र जी जेपीची प्लॅनिंग आहे ती मला अगदी योग्य कळले की काय मैदानाच्या आतमध्ये करायचं, किती चेंडूपर्यंत या दोन्ही खेळाडूंना थांबवून ठेवायचं आहे. कारण पूर्ण कल्पना आहे याच्यातली एखादी विकेट गेली तर एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतोय आणि तो कदाचित 1 ते 2 चेंडूमध्ये खेळ देखील खलास करू शकतोय. याच्यामध्ये कुठेतरी डोकेलिटीने काम सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये उमेरमान या टीमचं. नक्कीच नक्कीच भरत भाऊचं जे कॅल्क्युलेशन आहे, जेपीचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते बरोबर मिळतं जुळतं आहे. कारण आपल्या बाजूला बसलेला वाघबिलचा वाघ टक लावून बघत आहे का अजून किती चेंडू खेळू शकतो. गण्यादा
किती चेंडू खेळू शकतो, यांचे मनात चलबिचल चालू आहे, काय करायला लागेल काय नाही करायला लागेल, हे त्यांच्यापेक्षा यांचे डोक्यान पक्क घुमते. त्यांचे घुमतील असं का 9 चेंडू कधी होतील हा असं पण असेल कदाचित. 18 चेंडू 30 धावांची गरज. सामना आता मात्र नक्कीच थोडासा लांब जातोय. 18-30 ची मॅच म्हणजे पर ओव्हर रिक्वायर्ड रन आपण पाहिला तर पर ओव्हर मध्ये 10 धावा या वाघबैल संघाला कराव्या लागतील. नक्कीच 10 धावा वाघवेल संघाला करावा लागतील. फलंदाजीसाठी आहे तो गणेश मनेरा, गोलंदाजीला तर मयूर. पंचांचा इशारा, अवांतर धाव वाईटच्या रूपाने मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते 8 वरती. कमी टार्गेट आहे, काहीतरी आपले चेंडू आपल्याला लपवावे लागतील, वाईट टाकू नका. काय सल्ले देतात भरत पाटील तुम्ही. फार महत्वाचे असतात कारण फायनलचा सामना आहे. अवांतर धावसंख्या वाढत जाते. सुरेख सुरेख अतिशय सुंदर चेंडू. वेल डन. अतिशय सुंदर लाईन त्यांनी लेन गणेश मनेरा सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी बीट केलंय, वापसी केलं. एक वाईट चेंडू नंतर मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज आपण मयूर यांना पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज होतो समोर गणेश मनेरा. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पुन्हा एकदा खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धावसंख्या झाली आहे फलकावर, ती म्हणजे 9, म्हणजे अजूनही तब्बल 28 धावांची गरज आहे आणि चेंडू तब्बल शिल्लक आहेत ते. नक्की बोनस मिळत आहे वाघबील संघाला. बघा वाईट टाकलाय आणि झेल होऊ शकतो का नाही. हा गेला तडीपार षटकार. एखादा वाईट चेंडू काय कामगिरी करतोय बघा. वाईट धावा मार पडतोय, चेंडू वाढतात, धावा वाढतात. थँक्यू. शॉर्ट बॉल होता आणि ते शॉर्ट बॉलला पूल केलं गणेश मनेरा यानं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय देखणा फटका 6 धाब्यांचा. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. रटम ओव्हर द विकेटचा मारा. समोर गणेश मनेरा स्ट्रेट बॅट स्ट्रोक खेळाय. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये मुकेश कोण आहे त्या ठिकाणी, अमित आहे त्या ठिकाणी. अमित पाटील. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्यात फलकावर वाघबीळ मास्टर्स या टीमच्या. चला बोल्ड इट. जास्त वेळ तुम्ही एकत्र उभं राहू शकत नाहीये. धावा संख्या 17. अतिशय सुंदर मॅच. संध्याकाळची वेळ आणि क्लायमेट अतिशय थंड झालंय. सावळी तर पूर्ण मैदानाच्या आतमध्ये आले आहे. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा मिसफील्ड. यष्टीरक्षकाकडून पुन्हा एकदा चुकी या ठिकाणी होत आहे. योग्य निर्णय खरोखरच, कारण नवीन येणारा खेळाडू कुठेतरी नॉनस्ट्राईक एंडला राहायला हवा, हे नागेश पाटील यांचं मात्र मत आहे. आणि चांगला थ्रो नॉनस्ट्राईक एंडला केला गेला. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. 22च्या स्वरूपात सिंगल तर नक्कीच मिळेल, मात्र पहिला फलंदाज बाद. मिस्टर प्रयत्न मनेरा परतीच्या मार्गी आउट. धन्यवाद टीचर, धन्यवाद टीचर. मॅच थोडीशी जवळ आले आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि 14 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 19. 14 चेंडू 19 धावा. इथे काय हवंय उमेदमान संघाला, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे विकेट फॅक्टर, मोस्ट इम्पॉर्टंट. तर वाघबीळ टीमला धावा. इथे काय होत आहे, मी तर म्हणेल दुष्काळात 13वा महिना. एक तर ऑलरेडी आपल्याकडे धावसंख्या कमी आहे, टार्गेट छोटा आहे आणि त्याच्या मधून मात्र या अवांतर धावा कुठेतरी बॅकफुटला नेऊ शकेल उमेदमान टीमला. वेल डन. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. वापसी करतो मयूर. हा येतोय डॉट बॉल. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. महत्वपूर्ण षटक आहे. सामना अगदी अंतिम वळणावर येऊन थांबलाय.
नक्कीच 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 एकदम अंतिम वळणावर येऊन थांबलाय चेंडू चेंडू आहे तो फक्त एक आता मयुरीच्या षटकांचा. बघा त्या काय होते. वाढ चेंडू अप्रतिम अप्रतिम तेवढ्या ताकदीचा फलंदाज तेवढे चांगले फलंदाजी केले. योग्य निर्णय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला कुंदन टोंबरे यांची विकेट. मात्र ही विकेट का सॅक्रिफाईस केली गेली कारण इथे मात्र जे नामांकित खेळाडू आहेत वाघवीळ टीमचे ते त्यांना मैदानाच्या आतमध्ये आणायचे आहेत. याच त्या ठिकाणी येतोय वाघवीळचा वाघ मिस्टर पंकज गोंधळे. नक्कीच नक्कीच पंकज सारखा फलंदाज इन झालाय आणि खरोखरच हा वाघबिलचा वाघ गजानन डाके साहेब बोलता आम्ही जिंकलो. पाणी 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 घेऊन जा रे पाणी पाणी घेऊन जा पाणी घेऊन जा पाणी घेऊन जा पाणी. बघून भाऊ या. पॉवरफुल आहे. थँक्यू डीजे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मित्रांनो 23 स्पर्धेच्या मालिकेला सुरुवात झाली आहे आणि 23 स्पर्धांच्या मालिकेला सुरुवात झाली होती 30 नोव्हेंबर 2024 मध्ये कोळशेच्या मैदानातून या मालिकेची सुरुवात झाली होती आणि तब्बल 13वा टप्पा मात्र या उमेदवारांच्या नगरीमध्ये येऊन थांबलाय आणि या 13व्या स्पर्धेतील अंतिम सामना हा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे 12 आणि या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 16. गोलंदाजी व्हायला तर मुकेश ऑफ साईडला यावेळेस क्रॅकरचा फटका भला मोठा गॅप आणि तो गॅप काढलाय भरून. गणेश मनेरा ऑन फायर. चौकार 4. थँक्यू. धावा झाल्यात या चौकाराच्या साह्यानं. 25 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना अटीतटीचा पाहायला मिळू शकेल जरा काही विकेट प्राप्त करू शकला असता उमेदवार संघधर. शापा लावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू डॉट येतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मुकेश पाटील एक कमीत कमी धावेचे षटक जर हाताळलं गेलं मुकेशच्या मार्फत दिनेश पाटील तर कदाचित हा सामना शेवटच्या त्या ओव्हर पर्यंत जाऊ शकेल. नक्की नक्की शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना नक्कीच येईल. अप्रतिम अप्रतिम चेंडू मुकेश जबरदस्त आणि बाद होते. मला वाटतं बाद होते ते गणेश दादा बॅक जबरदस्त गोलंदाजी मुकेशाची. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. जबरदस्त नंदू गेलाय खेळासाठी. नंदू नंदू बघूया काय करते ते काय घडते काय बिघडते मैदानात. त्याने मुकेश जबरदस्त गोलंदाजी असा करते. बॅकफुट वर जाते थोडासा गेलाय उमेदमान संघ पण मुकेश नक्कीच गोलंदाजी चांगली करते ना आपल्या संघाला पुढे आणायचं काम मुकेश नक्कीच करेल. सामना अशा ठिकाणी येऊन थांबलाय दिनेश पाटील की आपण बघा एक जर उदाहरण द्यायचं गेलं तर आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो ना तर त्या मॉलमध्ये जो इंटर असतो ते दरवाजा असतोय त्या दरवाजावर लिहिलेलं असते पुल आणि पुश आणि त्या दरवाजाला उघडण्यासाठी माणूस कितीही शिकलेला असला ना तर तो विचार कर की मला पुल करायचंय की पुश करायचंय. नक्कीच अशा प्रकारे सामना येऊन थांबलाय. पुल करायचंय की पुश करायचंय. पुलचा फटका खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागून फिल्डर वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल डबलचा कॉल
पुन्हा एकदा त्या ठिकाणी कमी पडला गेला यष्टीरक्षक. 2 धावा आल्यात या चेंडूवर. म्हटलं ना दिनेश पाटील की पूल की पुश, कशा प्रकारे सामना खेळायचा मैदानाच्या आतमध्ये ही चिंता वाघवेल संघासमोर देखील आहे. नक्कीच नक्कीच पूल करायचा प्रयत्न केला होता पण तो पुश झाला चेंडू थोडासा. धावचित होण्याची संधी होती ती संधी गमावलेली आहे. जर धावचित झाला असता तर नक्कीच मॅच मध्ये रंगत नक्कीच आली असती. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. 8 चेंडू 10 धावा. नंदू पाटील स्ट्राइक एंड वर समोर मुकेश पाटील. विथ द स्विंग. काय टर्न झालाय. ओ गफलत गफलत गफलत. पुन्हा एकदा चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली होती. मात्र चांगला बॅकअप नवीन गरज कडून बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. नक्कीच नक्कीच मुकेश यांची अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. काय होते काय चाललंय मैदान. क्षेत्ररक्षण थोडंसं व्यवस्थित होत नाही नागलेच्या हातांशी. नक्कीच नक्कीच मॅच मध्ये रंगत नक्कीच आईले नमून जबरदस्त अशी गोलंदाजी करते. आमचं गजानन डाके सुद्धा यांशी त्यांची फिरायला लागले बघ त्यांचे सुद्धा चलबिचल झाले भाऊ. मॅच मध्ये काही होऊ शकते. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. पंकज गोंदले स्ट्राइक एंड वर. यावेळेस सरळ बॅटनं खेळलाय. इन टू द गॅप. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. थँक्यू. 6 चेंडू 3 धावांची गरज. माफ करा 5 धावांची गरज आहे. 5 की 3 6 आले या. मग नाही मानवची इच्छा होती 5 धावा असायला हव्यात. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. काय हा गोलंदाज वाघवेल संघाला शांत करेल का. नावातच प्रशांत आहे. एक क्या हुआ. ये तो बोल दिया की आओ जीत लो. समोर फुलटॉस आणि अशा रीतीने मात्र 6व्यांदा वाघवेल संघ या 23 स्पर्धांच्या मालिकेमध्ये चॅम्पियन होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन वाघवेल. चला खुर्च्या घे.